नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर कंप्लीट 1.5 तास झाले मला इथे येऊन थांबून. सोडायला भाऊजी आले होते, पण ते गेले लगेच घरी. लगेच म्हणजे अर्धा तास थांबले आणि अर्धा तासानंतर गाड्या येतच जातात रोडनी. अर्ध्या तासाने नंतर गेले घरी, कारण सोबत एक आजी आल्या होत्या. मग मीच म्हटलं जावं, आहेत आजीसोबत. तर इतका वेळ झाला आहे, बस काय येईना. बसने जाणार आहे. आज जायचं आहे मला मावशीच्या घरी लग्नासाठी. म्हणजे तुम्हाला तर माहीतच होतं, मी कालच्या लाईव्हला सांगितलंच होतं की माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे आणि हळदीला मला जायचं आहे पुढं. तर आज चालले. कंटाळा आलाय, पाऊस येतोय वरून. तर इकडे आहे बसायला जागा, स्टँड आहे बसचं, बस स्टँड आहे. पण थोडा वेळ थांबले. बघा आयुष कसा बसला इकडं. थोडा थोडा पाऊस पण येतोय, रिमझिम रिमझिम चालू आहे. सगळे जंगल आहे इकडून तिकडून आणि मध्येच थांबले आहे बघा. आत्ता एवढ्यात गाड्या बंद झाल्यात, नाही तर गाड्या सारख्या चालूच आहेत. फक्त बस सोडली तर भरपूर गाड्या येतात जातात, तर बस येत नाही. किती वेळ लागतोय काय माहिती. करा व्हिडिओ कंटिन्यू. थांबून थांबून वैताग आलाय मला आता, कारण पाऊसच्या वातावरणावरच मी पण निघले होते. लवकर जावं म्हटलं पाऊस चालू व्हायच्या आधी. पावसामुळं थांबावं लागतं इथं तिथं मग परत. तर बसून बसून इतका वैताग आला होता ना. तर आम्ही तिघी चौघीजणी होतो, फाट्यावर थांबलो होतो, कारण सोबत होतं त्याच्यामुळे भाऊजींना म्हणलं जावा तुम्ही घरी, मी जाते आता. आणि बसून म्हणजे आता ही जी बस जाणार आहे ना, तर ती बसच रिटर्न येणार आहे. कर्जतला जाऊन एक तास लागतो जायला आणि रिटर्न यायला. तर 1 तासाने आता बस आहे. आणि मी लवकर येऊन बसले होते फाट्यावरती, कारण मला वाटलं होतं 9:30ची बस सापडेल, पण नाही सापडली. आम्ही तिथं यायला आणि बस जायला एकच टाईम झाला. जस्ट फक्त 5 मिनिट लेट झालो आम्ही घरून यायला. तर वैताग आला होता बसून बसून. पण थोडा पाऊस चालू झाला म्हणून परत आम्ही तिथून उठलो आणि स्टँडमध्ये जाऊन बसलो. तर फायनली आली बरं का बस. बसमध्ये गर्दी नव्हती, काय नव्हती, रिकामीच होती बस. तर आयुषला लागली होती भूक, कारण मी घरून फक्त चहा आणि बिस्किट खाऊन आला होता तो. तर काय गाव एवढं लांब नव्हतं, लगेच आम्ही पोहोचलो. तिथून आले काका घ्यायला. फाट्यावरती उतरलं, म्हणजे मावशीच्या गावात उतरलो आणि फोन लावला. लगेच 5 मिनटात काका आले, कारण तिच्या घरापासून बस स्टँड काय 5 मिनटाचंच अंतर आहे. 5 मिनटात ते मला घ्यायला आले. 5 मिनटात आम्ही घरी पण पोहोचलो. गेलो घरी, जेवण वगैरे केलं आणि तिथून मग घाणं बांगड्याचा कार्यक्रम होता त्याच्या घरी. तर ते चुडा पुंजायला मला सांगितलं, तर मी पुंजला आहे. मी पहिल्यांदाच पुंजला आहे, कारण मला माहीत नाही काय काय ठेवतात. मग त्यांनी सांगितलं पान सुपारी, कात, परत हळदी कुंकू आणि दक्षिणा आणि साखर असं काहीतरी ठेवा. मग ठेवलं सगळं. तर ही माझी बहीण आहे, मी मोठी आहे सगळ्यात, मावस बहीण आहे माझी ही. सगळेजण आले होते, मामी परत मावशी, म्हणजे सगळेच आलो, फक्त एक मावशी आली नव्हती माझी. तर मग काय तास 1.5 तासाने माझी आई आणि मावशी आली. तर त्यांच्यासाठी बनवलाय चहा पितात ते. माझा छोटा भाचा आहे, 2 भाचे आहेत मला. एक मोठा आहे, म्हणजे 5 वर्षाचा आहे, हा 3 वर्षाचा आहे. त्याला माझ्यासोबत व्हिडिओ काढायला लय आवडतं त्याला. मला म्हणतोय आत्ते चल व्हिडिओ काढू, चल व्हिडिओ काढू. चल ना शोध पिलो, ये ना. हां काय तो कसा बोलतोय बघा. हाक मार मला, हाक. मी कोण आहे? आत्ती. तुझं नाव काय? तुझं नाव काय बाळा? काय नाव आहे तुझं? दीदी. बाकी सगळं बोलता येतं बरं का. काय केलंय तू? कुठे आहे मेहंदी तुझी? दाखव. अशी कर, अशी कर. सगळी पुसून पण काढली, मेहंदी काढली त्याला, पण पुसून काढली. तू शाळेत जातो का तू? शाळेत कोण जातं? शाळेत कोण जातं पिलो? दादा जातो. मग तू वरती बघून सांग ना, कोण जातं? कोण जातं? दीदी. हा कुठं आलाय तू? हा लय छान बोलतो, पण आता बोला नाही तर खेळायच्या नादात आहे. तर ह्या बघा, ह्या 3 माझ्या मावशी आहेत आणि एक आई आहे. 4 बहिणी एकत्र आल्यात आज. फक्त ह्यांच्यामध्ये ह्यांची एक बहीण नाही आणि भाऊ नाही आहे. भाऊ जवळच आहे पण आलेला नाही, पण बहीण एक. तर शिजोरी बनवायची, त्याचं सारण आहे हे, जे गव्हाच्या भरड्यापासून तयार करतात. आणि हे गुळाचं पाणी आहे, त्याच्यात भिजत ठेवायचं. तर आजच्या पुरतं एवढंच. बाय सगळ्यांना.